कार्ड शीट त्याला पेस्ट करतोय. आमचे प्रँक्स असतात ते सगळे रिअल प्रँक्स असतात. मी 15 नाव आता काढलेले आहेत. तर खूप टाइम झालाय आमचा आता वेस्ट, तर आम्ही आता डिरेक्टली रील शूट करायला चालू करतो. नमस्कार मंडळी, आमच्या व्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर जसं की आम्ही लास्ट वीक सांगितलं होतं की आम्ही एव्हरी वीक एक व्लॉग पोस्ट करणार आहे. तर त्यामुळं आम्ही लास्ट वीक तर आम्ही एक व्लॉग पोस्ट केला. या वीक मध्ये आम्ही विचार करतो की आम्ही आमच्या रीलचं एखादं BTS तुम्हाला दाखवतो की आम्ही कसं रील शूट करतोय वगैरे सगळं. तर आमचे जे स्क्रिप्टेड रील्स असतात, जे चॅलेंज वाले असतात, प्रँक वाले असतात, ते आम्ही सॅटर्डे संडे टाइम काढून शूट करतो. आणि बाकीचे जे असतात, जे आमच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये होतात किंवा इम्प्रॉम्प्टू, जे असेच आमचे छोटे छोटे मुवमेंट्स मी कॅप्चर करते, ते मी असेच त्या वेळेस शूट करून पोस्ट करते. तर आज त्यातलीच आम्ही एक चॅलेंजवाली रील पोस्ट करणार आहे. तर आम्ही विचार केला की तुम्हाला BTS दाखवतो की आम्ही कसं तयारी करतो किंवा ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून आमचा वीकेंड कसा जातो, रील शूट करण्यामध्ये अँगल कसा सेट करायचा किंवा आम्ही कसं सगळं मॅनेज करतो, ते सगळं आम्ही आज दाखवणार आहे. तर तुला काय बोलायचं आहे? आम्ही आज काय रील शूट करणार तुम्हाला प्रणव सांगेल. काय करणार आहे आपण आज? आपण एक चॅलेंज रील शूट करणार आहे. त्याच्यामध्ये मी हिला, तू करणार का मी करणार आहे? मी करते पहिला. तर मी हिला काही नावं सांगणार आहे आणि ती हिनं ड्रॉ करायची. ऑब्जेक्ट सांगणार आणि ते मी ड्रॉ करणार आणि मी स्वतःच गेस करणार की मी काय ड्रॉ केले. ते नंतर मी नंबर सांगणार तुला. हा तेच, म्हणजे मी त्यांना सांगते की काय करणार आहे. तर ऑब्जेक्ट सांगणार तो मला, मी ते ड्रॉ करणार आणि मग मीच गेस करणार की मी काय ड्रॉ केले, कारण तो एकदम फास्ट फास्ट बोलणार, मी फास्ट फास्ट ड्रॉ करणार आहे. तर तोच आम्ही चॅलेंजचा व्हिडिओ आज करणार आहे शूट. तर तुम्हाला दाखवतो की कसं कसं होतंय. तर चला सुरुवात करूया. ऑब्जेक्टची नावं तू डिसाईड करणार. ती का आता काढायला पाहिजे. बरोबर. तर आमच्याकडे नोटीस बोर्ड तर नाहीये, नोटीस बोर्ड वरती ड्रॉ करतो म्हणून मी जुगाड केलाय. तर आम्ही ही आणले कार्डशीट पेपर. ते कार्डशीट पेपर आम्ही आणलंय. असं इथं जुगाड चालू आहे. हे कार्डशीट आहे आणि हे टेबलला आम्ही असं चिटकवायला लागलो. व्हाईट बोर्डचा जुगाड. व्हाईट बोर्ड नाही आहे, त्यामुळे आम्ही कार्डशीट आणलाय आणि कार्डशीट त्याला पेस्ट करतोय. काही पण होऊ दे गाईस, काही पण आपण करू शकते. रील नाही रुकनी चाहिए. काही पण जुगाड करायचं, पण रील पोस्ट झाली पाहिजे. रील थांबता कामा नये. असं आम्ही डोकं लावलेलं आहे. इथं माझा इंजिनियर जुगाडू नवरा झालेला आहे फिट. इकडे पण लावू दे, चारी बाजू फिक्स करेल. चारी बाजू फिक्स कर. आणि आम्ही इथं मार्कर वगैरे सगळं आणलंय. हे आमच्याकडे होते मार्कर, हेच आम्ही यूज करणार आहे आता. त्या गोष्टीकडे थोडं तुम्ही दुर्लक्ष करा, कारण काय कामाच्या वेळेला आपल्याला कुठल्या गोष्टी मिळत नसतात, तर मग काम तर थांबणार नाही आहे. मग आम्ही आज जुगाड केलाय. मला ही काठी सापडली होती, तीच आम्ही यूज करतोय लाइनिंग करण्यासाठी. तरी पण परफेक्ट. हा, कसं पण काम नाही करायचं, परफेक्टच झालं पाहिजे. पण काठी आपली व्यवस्थित आहे ना, त्यामुळं. तुमचं पण असंच होतंय काय सांगा? तुम्हाला पण घरात काहीतरी हवं असतंय आणि त्याच वेळी ते सापडत नाही. किती जरी व्यवस्थित ठेवलं, टाइम मध्ये कधी सापडणार नाही. त्यावेळी चिडचिड करत बसण्यापेक्षा असं काहीतरी जुगाड करायचं आणि काम पूर्ण करण्याकडे लक्ष द्यायचं, जे मी करतोय. काय तू पण तेच चालू केलं, पण ती सापडत नाहीये, काय करू? ब्लॉक काढायचे त्याच्यामध्ये 15 पाहिजे टोटल. 5 एकच मागणार, 5 तरी 15 बसतायत का त्याच्यात? बसते. मी अजून ऑब्जेक्टची नावं नाही काढली, तो पण ऑब्जेक्टची नावं काढ जा. आणि ते आम्ही सगळे जे प्रँक्स करतोय ते एकमेकांना न सांगता, जर मी करणार आहे प्रणववरती प्रँक, तर त्याला अजिबात अडा नसते. मी डिरेक्टली माझं मी ते सगळं प्लॅनिंग करते आणि त्याला डिरेक्टली बोलवते. आमचे प्रँक्स असतात ते सगळे रिअल प्रँक्स असतात. तर आज पण असंच आहे, चॅलेंज आहे. तर प्रणवने ऑब्जेक्टची नावं काढणार आहे, प्रणव काढणार आहे आणि मग मला ते रील शूट करते वेळेसच करणार. असं आम्ही सगळं प्रॉपर करतोय. आमची प्लॅनिंग म्हणजे एकमेकांना माहिती नसते प्रँकचं कधीच. आणि इकडे आमचं टेबल रेडी झालंय. रेडी, मस्त काढलं, एकदम प्रॉपर शेप मध्ये काढलं. तर चला, मला 15 नावं काढायचे, जी मी अजूनही उर्मिलाला सांगितले, तर ती मी काढतो. मी आलो काढून नावं. हा, लिस्ट बनव. तुला काय लिस्ट. करणार आता? मी काय नाही, तोपर्यंत तू काय करणार? बसणार, निवांत रील स्क्रॉल करणार. रील्स कोर्स कर. तू ते लिस्ट आउट कर, कारण लिस्ट तुझ्याजवळ पाहिजे मला विचारताना नंतर परत. ओके, तर लिस्ट आउट कर. जा, पटकन जा. माझ्या थोडीच एवढी लक्षात राहणं, मला लिस्ट आउटच करायला लागेल. कर जा. मी नंबर टाकते इथं. मी 15 नाव आता काढलेले आहेत.
आता आम्ही गेम स्टार्ट करतोय, आम्ही चॅलेंज स्टार्ट करतोय, त्याच्या आधी आम्ही कसा सेटअप करतोय, काय असतंय सगळं तुम्हाला दाखवतो. चला, असंच लावू दे ना. आता आजची रील आहे ती आम्हाला सिट डाऊन व्हिडिओ करायचा आहे. आम्ही खाली बसून हे शूट करणार आहे, त्यामुळे मग आम्ही इथे असा सेटअप केलाय. हे कारमध्ये मोबाईल होल्डर आहेत ते आम्ही लावलेलं आहे इथं. कारसाठी आम्ही आणलं होतं तेच आम्ही इथं लावलंय. आणि मग कारसाठीच असं नाही आहे, ते कुठं पण वापरू शकतो हा, पण आपण स्पेसिफिक कारसाठी घेतलं होतं, ते आपल्याला इथं पण युज होते. हम्म. तर असं आम्ही लावलंय ते इथं, आणि मग इथून बसल्यावर इथे दिसेल. ड्रॉ करताना पण दिसतोय. ड्रॉ करताना इथे बसणार आम्ही असं, आणि हा आमचा सेटअप इथं रेडी आहे. आता आम्हाला युट्यूबसाठी सेटअप करायचा आहे, कारण आम्ही हे असंच चालू ठेवणार आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण रील किती मिनिटाची होते त्याला कट करून करून आम्हाला 1.5 मिनिटापर्यंत आणावं लागतं, हे सगळं दिसेल. म्हणून मग आम्ही आता युट्यूबसाठी पण लावणार आहे इथंच मोबाईल. आणि आम्ही फर्स्ट टाइम दोन्ही फोन यूज करतोय. हा प्रणवचा फोन आहे ज्याच्यामध्ये मी व्लॉग शूट करते, आणि माझ्या फोनमध्ये आम्ही रील शूट करणार आहे. तर आता एक तर सेटअप केलाय मी जो रीलसाठी आहे, आणि या फोनमध्ये म्हणजे या प्रणवच्या फोनमध्ये आम्ही आता व्लॉगसाठी शूट करणार आहे. तर दोन्ही फोन आम्ही सेटअप करणार आहे. एक आमचं सेटअप रेडी आहे रीलसाठी, आता मी युट्यूबसाठी सेटअप करणार आहे. तर इथेच अटॅच करणार फोन, आणि मग दोन्हीकडे तुम्हाला दिसेल की युट्यूबमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की एक रील किती मिनिटाची होते, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, आणि ती कमी करून करून आम्हाला 1.5 मिनिटापर्यंत आणावी लागते. तर असं ते सगळं होतंय. तर तुम्हाला ते पण बघायला मिळेल किती मोठा असतोय, एका रीलच्या मागं मेहनत किती मोठी होते एक रील, आणि मग ती 1.5 मिनिटापर्यंत रिड्यूस करावी लागते. तर ते चॅलेंजवालीच होते. बाकी जे स्क्रिप्टेड असतात ते तर 1 मिनिट असेल तर 1 मिनिट, 50 सेकंड, 30 सेकंड्समध्ये ते होऊन जाते. पण चॅलेंजच्या व्हिडिओला खूप रिड्यूस करावं लागते. तर तुम्ही ते पण बघणार आहे आज. तर खूप टाइम झालाय आमचा आता वेस्ट. तर आम्ही आता डिरेक्टली रील शूट करायला चालू करतो. Number 1 brush, 2 charger, number 3 apple, number 4 butterfly, number 5 speaker, number 6 traffic light, number 7 starfish, number 8 bell, number 9 watch, नंबर 9 number 10 center table, number 11 tree, number 12 chair, 13 sun, number 14 water, number 15 jeans pant, नंबर 40 water, बॉटल. jeans pant. ओके, चल. मी 1-2 ते jeans pant काढल्याचं काय नाही. तू नंबर विचार, आता माझ्या सगळं लक्षात आहे. ओके, मी विचारते सर. ओके, काय कंट्रोल केले मला माहिती आहे. नंबर 3 ऍपल. नंबर 6 नंबर 6 ट्रॅफिक लाईट, ट्रॅफिक सिग्नल. बुद्धिमत्तेमध्ये मला मी सगळे स्कॉलरशिप एक्झाम दिले. 4th स्टँडर्डला दिले, 7th स्टँडर्डला दिले, आमच्या टाइमला 4th आणि 7th ला होता. आणि स्कॉलरशिपमध्ये बुद्धिमत्तेमध्ये मला नंबर 8 स्टार्टिश. नंबर 8 तू सर्व 7 सांग. ते असं असतं बेल्ट, बेल्ट. नंबर 8 इज बेल्ट. चुकीच सांगताय, मग आठवून सांग. हे बेल्ट आहे, हे वॉच आहे, हे सेंटर टेबल आहे, हे ट्री आहे, हे चेअर आहे, हे सन, हे बॉटल, हे जीन्स, ही जीन्स पॅन्ट वाटत नाही. स्पीकर. ड्रॉवर जाऊ नकोस, मला मी तिने काय केले. हे स्पीकर, हे बटरफ्लाय, हे ऍपल, चार्जर आणि ब्रश. सगळं सांगितले. सगळं सांगितलं, पण तुझी बायको किती हुशार आहे. अँड द विनर. आता पार्ट 2 साठी आम्हाला फॉलो करा. नेक्स्ट पार्ट मध्ये प्रणव ड्रॉ करा. तर हे असं सगळं ड्रॉ केलेलं आहे तिनं. एवढं फास्ट सांगितलं पण तरी पण तिनं ड्रॉ करायला ट्राय केलं. म्हणजे ड्रॉइंग तर नाही चांगलं आलेलं आहे अजिबात. ड्रॉइंग वर जायचं नाही, माझ्या बुद्धिमत्तेवर जायचं. मी पण किती दिसायला पण चांगलं सिरियसली दिसतं. सगळं ड्रॉ. आता नेक्स्ट टाइम ड्रॉइंग करूया आपण. माझी ड्रॉइंग तर एक नंबरच आहे. तर मी सगळं ड्रॉ पण केलं की सगळं सांगितलंय, पण विथ सिक्वेन्स. अशा प्रकारे मी हा चॅलेंज जिंकलेली आहे. तर गाईज, अशा पद्धतीने आमचा चॅलेंजचा ब्लॉग, चॅलेंजचे रील शूट झाले. रील शूट करायला जास्त वेळ लागला नाही, पण तयारीला किती वेळ लागला हे तुम्ही बघितलं असेल. म्हणजे actual सेट करायला वेळ लागतो. अर्धा पाऊण तास तयारीला लागतोय. जेव्हा अशी एखादी स्क्रिप्टेड वाले रील असते तेव्हा, मग कोलॅबोरेशनच्या रीलला तर भरपूर टाइम जातो. अशा रीलला पण टाइम चॅलेंज टाइम मध्ये कसं आपण हे टेक घेऊ शकत नाही. एका चालवलं की चाल. आणि माहित नसते ज्याच्यासोबत होणाऱ्या चॅलेंज त्याला आयडिया नसते काहीच. फक्त कसं होणार आहे हे माहित असते, पण बाकीचं काहीच माहित नसतं, त्यामुळे टाइम लागतो. बाकीचे जे असतात रील्स ते तर होऊन जातात, जे इम्प्रोव्ड असतात ते. तर अशा पद्धतीनं आम्ही चॅलेंज एन्जॉय पण करतो, शूट पण करतो, आणि आमच्या मेमरीज पण बनतात. तर आम्ही जे काही करतो त्याच्यामध्ये आम्ही खूप खुश आहे. तर हेच आम्हाला दाखवायचं होतं की आम्ही कसं रील शूट करतो, आणि त्यामागे किती मेहनत असते आणि किती फन पण असते, ते आम्हाला दाखवायचं होतं. तर जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कॉमेंट करा. तुम्हाला अजून आमच्याशी वीडियोज बघायला आवडतील, स्क्रिप्टेडचे पण वीडियोज बघायला आवडतील का हे आम्हाला काय सांगा. बघायला आवडेल हे पण कमेंट मध्ये सांगा. तुम्ही कॉमेंट्स करत नाही, ब्लॉग बघतात सगळेजण. आम्हाला पर्सनली मेसेज करून सांगतात. जे आमचे फ्रेंड्स आहेत ते पण पर्सनली मेसेज करतात. इंस्टाग्रामला अननोन जे मेसेज पर्सन आहेत ते इंस्टाग्रामला डीएम करतात तुमचा ब्लॉग आम्हाला आवडला, पण कॉमेंट नाही करत.
आम्ही तुमच्या कॉमेंट्सची वाट बघतोय. तुम्ही कॉमेंट्स करा, आम्हाला काय आवडतं सांगा, काय नाही आवडतं ते सांगा. आमचं बोलणं तुम्हाला कसं वाटतंय हे आम्हाला सांगा. कोल्हापूरच्या जर नसेल तर कोल्हापूरच्या लोकांनी कॉमेंट करा, कारण आम्ही कोल्हापूरचे आहे. सांगलीचा पण करा. मी सांगलीचा आहे. मी कोल्हापूरची आहे पण सांगलीचं आहे. तर जे कोण असेल त्यांनी कॉमेंट्स करा की तुम्ही कुठून बघताय ब्लॉग, आम्हाला सांगा. आणि ब्लॉग कसा वाटलाय कॉमेंट्स मध्ये सांगा, शेअर करा, फक्त सबस्क्राईब कोल्हापूर आणि करा. सांगली नाही, तुम्ही कुठून बघताय ते पण सांगा. ठीक आहे, भरपूर बडबड झाली. आता मी ब्लॉग इथे सेंड करते. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. बाय.